सो लास्ट टाइम आपण इथे होतो, तर हा होता आपल्या सेकंड पार्टचा आउटपुट. हे जे प्रॅक्टिकल आहे, 4th प्रॅक्टिकल, ते आपण 3 पार्ट में बनवलं आणि हा त्याचा शेवटचा म्हणजे तिसरा पार्ट आहे. सो आपण दुसऱ्या पार्टचा जो आउटपुट होता आपला त्याच्यावर एकदा नजर टाकूया. सो आपला आउटपुट असा होता की आपण या पेजवरती म्हणजे HTML पेजवरती index.html पेजवरती एखादा टेक्स्ट बॉक्स बनवून त्यात व्हॅल्यू इन्सर्ट केली आणि गो टू रिझल्टवर क्लिक केलं तर जे आपलं जावा पेज आहे सेकंड पेज ओपन होऊन त्याच्यावरती ती व्हॅल्यू दिसेल. म्हणजे आपण एका पेजवरनं दुसऱ्या पेजवरती व्हॅल्यू पास केले थोडक्यात. सो आता याचा वापर आपल्याला आपल्या क्विज जे ऍप्लिकेशन बनवायचं आहे त्याच्याने आपण करेक्ट आन्सर्स दुसऱ्या पेजवरती नेऊन प्रोसेस करून किती करेक्ट आहेत ते पाहून पास की फेल्ड तो रिझल्ट जनरेट करणार आहोत. सो हा त्याचा कोड. मी एक टेक्स्ट फील्ड बनवलं, सबमिट बटन बनवलं, ॲक्शन रिझल्ट जे की आपल्या जावा फाईलचं नाव आहे, मेथड पोस्ट, आणि ह्या बाजूला मी माय नेम म्हणजे जे आपल्या टेक्स्ट फील्डचं नेम आहे ते यूज करून रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटरमधनं त्यातली व्हॅल्यू घेतली आणि ती फक्त इथे आउट डॉट प्रिंट एल मार्फत प्रिंट केली मी. सो आता आपण एकदा प्रॅक्टिकल वाचून घेऊया आपलं 4th प्रॅक्टिकल. की डेव्हलप अ सिम्पल सर्वलेट क्वेश्चन आन्सर ॲप्लिकेशन टू डेमॉन्स्ट्रेट यूज ऑफ HTTP सर्वलेट रिक्वेस्ट अँड HTTP सर्वलेट रिस्पॉन्स इंटरफेस. ओके, सो आपल्याला अशी क्विज बनवायची की एक क्वेश्चन असेल, त्याच्यानंतर याच्या पुढे त्याचे 4 ऑप्शन्स असतील. आपण जर सगळे ऑप्शन्स किंवा ते आपल्यावर डिपेंड आहे किती % ठेवायचे ते, पण आपण असं ठेवू की सगळे ऑप्शन्स जर मी करेक्ट सिलेक्ट केले त्या क्वेश्चन्सचे तर रिझल्ट येईल पास्ट, अदरवाईज येईल रिझल्ट फेल. सो आपण काय करूया, हे जे टेक्स्ट फील्ड आहे आपलं हे खोडून टाकू आणि अतिशय सिली क्वेश्चन्स घेऊया आपण, कारण आपल्याला फक्त कसे वर्क होतं आहे ते पाहायचं आहे. लेबल, हे लेबल टॅग एवढ्यासाठी घेतलं मी, हाच घ्यायला हवा असं काही नाही. H1 H2 T पॅराग्राफ टॅग कुठलाही घेऊ शकता, मी सहज लेबल टॅग घेतला. याच्यामध्ये आपण आपला क्वेश्चन्स लिहिणार आहोत. सो आता एक्झाम्पल एक क्वेश्चन आपण लिहूया. फर्स्ट क्वेश्चन काय लिहायचं बरं. ओके, हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ओके, स्पेलिंग्स बरोबर आहेत ना सगळी माझी, अँड बरोबर, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आता आपण जे 4 ऑप्शन बनवूया. ते ऑप्शन्स असतील आपले रेडिओ बटन्स. इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ, नेम Q1 फॉर क्वेश्चन 1. आता जे नाव आपलं डिस्प्ले व्हायला पाहिजे ते. आता आपण 3 ऑप्शन रॉंग देणार आहोत, 1 ऑप्शन करेक्ट देणार आहोत. सो एक रॉंग ऑप्शन. आता मी हे सगळे कॉपी पेस्ट करतो, मी परत टाईप करत बसत नाही. ठीक आहे. सेकंड रॉंग ऑप्शन मनमोहन सिंग, सॉरी. थर्ड ऑप्शन आपण करेक्ट ठेवूया, नरेंद्र मोदी. आणि फोर्थ ऑप्शन काय ठेवूया बरं आपण, काय ठेवायचा फोर्थ ऑप्शन, देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. आता सगळ्यांची नेम्स मी सिमिलर ठेवलेत. आता आपण फक्त त्याच्या व्हॅल्यू चेंज करू. लक्षात ठेवा, ही जी पुढे दिसते ही व्हॅल्यू नाहीये, हे फक्त टेक्स्ट आहे जे त्याच्या समोर फक्त आपल्याला दिसेल. व्हॅल्यू ती असेल जी आपण देऊ. व्हॅल्यू इज इक्वल टू, आपण इनिशियल्स देऊ PP सपोज, नावाचं आणि सरनेमचं इनिशियल. व्हॅल्यू MS. तर हे पण मी कॉपी पेस्टच करतो, फक्त आतली व्हॅल्यू चेंज करतो, NM आणि इथे DF. ठीक आहे. आपण व्हॅल्यू फक्त चेंज केल्या कारण आपल्याला चेक करायचं आहे पुढच्या फाईलमध्ये की व्हॅल्यू क्वेश्चन 1 ही एकच सगळ्याला नेम आहे, पण क्वेश्चन 1 ची व्हॅल्यू जर NM असेल तरच आपला आन्सर करेक्ट देतो. त्यामुळे मी नेम स्टॅटिक ठेवलंय आणि व्हॅल्यू डिफरंट ठेवल्यात. सो आता आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्याआधी आपण एकदा ही फाईल रन करून बघूया. काय, क्रोम रिफ्रेश. आता हा क्वेश्चन, त्याच्यापुढे त्याचे 4 ऑप्शन्स आणि गो टू रिझल्ट. तर गो टू रिझल्टवर क्लिक केल्यानंतर नल दाखवतोय कारण काही व्हॅल्यूज त्याला मिळत नाहीये. सो सपोज आपल्याला हे 4ही ऑप्शन जरा बरे दिसायला हवे असेल, खाली घ्यायचे आपल्याला या क्वेश्चनच्या, तर आपण काय करूया, लेबल टॅग जिथे एंड होतो तिथे आपला क्वेश्चन पण एंड होतो. सो तिथे आपण घेऊया एक ब्रेक, BR टॅग. तर रिफ्रेश केल्यानंतर हे 4ही ऑप्शन्स खाली आले कारण आपण इथे BR टॅग घेतलाय कोडमध्ये आणि आपल्याला हे बटन पण खाली हवं आहे. सो आपण देवेंद्र फडणवीसच्या नंतर घेऊया ब्रेक, BR टॅग. ओके. सो आता हे बटन खाली येईल. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण सेम फॉर्मॅटमध्ये लिहूया. क्वेश्चन लेबलमध्ये, ठीक आहे. त्याच्यामध्ये लिहूया काय क्वेश्चन लिहायचं, आता प्रश्नच आहे.
व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस 2 + 2. आपल्याला काय फक्त कसं वर्क होतं ते बघायचं आहे. त्या क्वेश्चन्स आणि आन्सर्सची आपल्याला काय देणं घेणं नाही. इनपुट टाईप मी कॉपी पेस्ट केलं नाही, ती व्हॅल्यू मी कॉपी केली. ठीक आहे. टाईप इज इक्वल टू रेडिओ, नेम इज इक्वल टू, आता आपण लिहूया क्वेश्चन 2 Q2 आणि पुढे लिहूया आपण 1. पहिला रॉंग ऑप्शन सगळं मी कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे. सेकंड ऑप्शन 2, 3 आणि फोर्थ ऑप्शन 4. आता नेम सगळ्यांची स्टॅटिक ठेवले, व्हॅल्यू फक्त आपण वेगळ्या देऊ. ओके. व्हॅल्यू 1, आपण काही व्हॅल्यू देऊ शकतो. मी फक्त 1 ला 1 आपलं चेक करायला बरं पडेल आपल्याला पुढच्या पेजवरती, म्हणून ती 2 ला 2, 3 ला 3 असं देतोय. 1 झाला, उप्स, TWO2 3 4. ठीक आहे. आता आपल्याला आपण एकदा परत रन करून बघूया हे. ओके. आता हे काय आलंय, याच्यानंतर तर ब्रेक झालं, पण आता हे सगळं परत एका लाईनीत आलंय. सो आता आपल्याला ह्या ब्रेक टॅग नंतर ह्या ब्रेक टॅग मुळे ही नवीन लाईन तयार झाली, पण आपल्याला हे जे 4 ऑप्शन्स आहेत हे एका नवीन लाईनवर हवेत. सो आपण ही लाईन इथे ब्रेक करूया. ठीक आहे. म्हणजे हे इथे ब्रेक होऊन 4 ऑप्शन्स नवीन लाईनवर. आता 4 नंतर पुन्हा आपण ब्रेक करूया, म्हणजे जे बटन आहे ते आपण आपलं परत नवीन लाईन वरती येईल. आता मी 4 नंतर BR टॅग दिलाय. ठीक आहे. आता ह्याच्यामधली स्पेस आहे ती आपल्याला वाढवायची असेल तर BR टॅग्स वाढवा. सपोज ह्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन ज्याला जास्त चिकटून दिसतोय तर इथे अजून एक BR टॅग टाका, म्हणजे तो जास्त थोडा खाली सरकेल. जितके BR टॅग वाढवू ना तितके तो खाली 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 सरकत जाईल पुढची लाईन, कारण तेवढ्या लाईन्स ब्रेक होतील. ओके. आता आपण गो रिझल्टवर क्लिक केलं, न रील. आपण काही ऑप्शन सिलेक्ट केले आणि गो रिझल्टवर क्लिक केलं तरी सुद्धा पुढच्या पेजवर नलच येईल, कारण आपण ते ऑप्शन रिट्रीव्ह केले नाहीत. त्यांच्या व्हॅल्यूज जे आहेत ते आपण नेक्स्ट पेजवरती रिट्रीव्ह नाही केलेल्या. सो आता इथे येऊया आपण. आपल्याला ही लाईन आता नको आहे. आता आपल्याला काय चेक करायचं आहे, जर क्वेश्चन 1चा आन्सर जर NM असेल तर 1 पॉईंट मिळेल. तर तो कसा, इफ रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर, कशाचा पॅरामीटर हवा आहे आपल्याला, कशाची व्हॅल्यू हवी आहे, क्वेश्चन 1ची, डॉट इक्वल्स काय असेल तर NM. कळतंय. जर गेट पॅरामीटर नी काय मिळालं आपल्याला, NM मिळालं. NM डॉट इक्वल्स NM, NMच असेल तर ट्रू. पण जर देवेंद्र फडणवीस DF जर NM आहे का, मग ही कंडिशन ट्रू होणार नाही. म्हणून ते डॉट इक्वल्स फंक्शन कंपॅरिझन साठी आहे. ठीक आहे. आता अँड पुन्हा रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर. आता क्वेश्चन 2ची व्हॅल्यू पुन्हा डॉट इक्वल्स क्वेश्चन 2ची व्हॅल्यू काय असायला हवी, 4. आता हे डिफरन्शिएट करायला थोडं जर कन्फ्युजिंग असेल तर मी थोडं दाखवतो विस्कटून. हा इफ इथे सुरू होतोय, इफचा जो ब्रॅकेट आहे, इफची ब्रॅकेट ती इथे सुरू होतीये आणि इथे संपतीये. त्यानंतर रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर एवढं स्टेटमेंट आहे. या पॅरामीटर आपण जर Q1 टाकलं रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर, तेव्हा आपल्याला मिळतो एक व्हॅल्यू. ती व्हॅल्यू डॉट इक्वल्स NM, ती व्हॅल्यू जर NM सारखीच असेल, सेम म्हणजे ती NMच असेल तर ट्रू. अँड म्हणजे आणि परत रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर Q2 मधली व्हॅल्यू इक्वल्स 4 असेल तर, म्हणजे हा संपतोय इथे आणि हा जो एंडिंग आहे शेवटचं हे आहे आपल्या इफचं. सो या दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तर इफच्या आतमध्ये जा आणि काय प्रिंट कर, आउट डॉट, माझं पीचं बटन जरा बिघडलं, प्रिंट ln की पास्ट. या दोन्ही जर हे ट्रू असतील तरच, आणि यापैकी एक जरी जर अनसॅटिस्फाय असेल कंडिशन, एक जरी आन्सर आपण चुकवलं तर फेल्ड. एल्स आउट डॉट println फेल्ड. एक जरी कंडिशन रॉंग असेल किंवा दोन्ही कंडिशन रॉंग असतील तरी फेल्ड. दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तरच पास. आता आपण एकदा टेस्ट करून बघूया आपला प्रोग्राम. पहिले आपण काय करूया, पहिला आन्सर रॉंग सिलेक्ट करू, दुसरी आन्सर रॉंग सिलेक्ट करू, म्हणजे आपली एक कंडिशन कशी वर्क होते ते बघता येईल आपल्याला. आता रिझल्ट काय आला पाहिजे,
फेल्ड. आला. आता आपण काय करूया, पुन्हा रिफ्रेश करतो मी. एक कंडिशन मी बरोबर ट्रू करतो आणि सेकंड कंडिशन जी आहे ती रॉंग. आता पुन्हा बघूया फेल्ड. आता मी दोन्ही कंडिशन ज्या आहेत त्या ट्रू करून बघतो. नरेंद्र मोदी दोन्ही यांचाच राईट सिलेक्ट करतो आणि 4. ठीक आहे. आता इथे पास्ट यायला पाहिजे, जे की आलंय. याचा अर्थ आपली कोड परफेक्ट वर्क होतोय. सो हे होतं आपलं 4th प्रॅक्टिकल, की आपण सिम्पल रेडिओ बटन्स बनवली, त्याची नेम सिमिलर ठेवली, फक्त व्हॅल्यू चेंज केल्या. कारण Q1 ची व्हॅल्यू आपल्याला चेक करायची की Q1 रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर Q1 इज इक्वल टू म्हणजे इक्वल्स जर NM असेल तर, म्हणजे पहिले तो चेक करेल हे PP आहे, नाही MS असेल तरी पण नाही, फक्त NM असेल तर ती कंडिशन ट्रू करेल. आणि दुसरी कंडिशन सुद्धा सिमिलर, दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तरच तो आत जाईल. अदरवाईज इतर कोणत्याही कंडिशनला, म्हणजे जर मी आपण असं करून बघू, जर मी काहीच सिलेक्ट नाही केलं यातलं तर तो काहीच दाखवणार नाही, कारण आपण तशी कंडिशन्स ठेवलेली नाहीये. बरोबर. सो चेक केल्यानंतर जर आपल्या दोन्ही कंडिशन्स ट्रू असतील तरच पास्ट, अदरवाईज एक जरी कंडिशन जर ट्रू नसेल, फॉल्स असेल, तर तो दाखवेल फेल्ड. सो दॅट्स इट. तर बघूया नेक्स्ट प्रॅक्टिकल आपलं काय आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके.